एकाच घरात राहणं सोपं असतं, पण एकमेकांच्या मनात राहणं खूप कठीण असतं. एका सुंदर आणि शांत गावात जानकीबाई नावाच्या वृद्ध महिला राहत होत्या. आयुष्यभर त्यांनी कष्ट करून आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवलं होतं. पतीच्या निधनानंतर त्यांनी एकट्यानेच घर आणि संसार सांभाळला होता. त्यांना 3 मुलगे होते, सुरेश, महेश आणि रमेश. तिघांनाही त्यांनी चांगले संस्कार दिले होते. मुलं मोठी झाली, चांगल्या कामधंद्याला लागली आणि काळाच्या ओघात तिघांचीही लग्न झाली. मोठी सून कविता स्वभावाने खूप शांत, समजूतदार आणि संयमी होती. ती घरातील प्रत्येक व्यक्तींची काळजी घ्यायची. मधली सून स्वाती खूप मेहनती होती. घरातील काम असो किंवा शेतीची जबाबदारी, ती नेहमी पुढे असायची. मात्र तिचा स्वभाव थोडासा तापट होता. धाकटी सून पूजा खूप हुशार आणि चतुर होती, पण तिला स्वतःच्या सोयीसुविधा आणि स्वातंत्र्य जास्त प्रिय होतं. त्यामुळे ती अनेकदा फक्त स्वतःचाच विचार करायची. जानकीबाईंचं एकच स्वप्न होतं, माझी मुलं आणि सुना कायम एकत्र राहाव्यात. त्यांना वाटायचं की मोठं कुटुंब म्हणजे मोठं सुख. सुरुवातीचे काही महिने खूप आनंदात गेले. सगळे मिळून जेवायचे, सण उत्सव साजरे करायचे आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे. घरात हसण्याचे आवाज घुमायचे. जानकीबाई देवाचे आभार मानायच्या, कारण त्यांना वाटत होतं की त्यांचं कुटुंब नेहमी असंच आनंदी राहील. पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या वाटू लागल्या. कधी स्वयंपाकघरातील कामावरून वाद व्हायचे, कधी खर्चाच्या वाटणीवरून मतभेद व्हायचे, कधी मुलांच्या संगोपनावरून तणाव निर्माण व्हायचा. सुरुवातीला हे सगळं सामान्य वाटत होतं, पण दिवसेंदिवस या गोष्टी वाढत गेल्या. कविताला वाटायचं की तीच सगळ्यांपेक्षा जास्त काम करते. स्वातीला वाटायचं की तिच्या मेहनतीची कोणी कदर करत नाही आणि पूजाला वाटायचं की संयुक्त कुटुंबामुळे तिचं स्वातंत्र्य हरवत आहे. या विचारांनी तिघींच्या मनात नकळत अंतर निर्माण होऊ लागलं. आधी ज्या हसत खेळत बोलायच्या, त्या आता एकमेकींशी कमी बोलू लागल्या. घरातील वातावरण हळूहळू बदलत होतं. जानकीबाई हे सगळं शांतपणे पाहत होत्या. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती, कारण त्यांना जाणवत होतं की घरात सुरू झालेले हे छोटे मतभेद एक दिवस मोठ्या वादळात रूप घेऊ शकतात आणि जर वेळेत काही बदल झाला नाही तर त्यांच्या आयुष्यभर जपलेल्या कुटुंबाचं तुकडे तुकडे होण्याची शक्यता होती. पण त्यांना अजूनही आशा होती की प्रेम आणि समजूतदारपणामुळे सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल. मात्र नियतीने त्यांच्या कुटुंबासाठी काही वेगळंच ठरवलं होतं. एक दिवस कविता रागाने म्हणाली, मीच सगळं काम का करू? घरात इतरही लोक आहेत ना. तिला वाटत होतं की तिच्यावर जास्त जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत. दुसरीकडे स्वातीचंही तसंच मत होतं. ती म्हणायची, सगळ्यांना माझी मेहनत दिसते, पण माझा थकवा कोणाला दिसत नाही. तिच्या मनात ही नाराजी वाढत चालली होती. पण सर्वात जास्त बदल पूजामध्ये झाला होता. तिला संयुक्त कुटुंबातील नियम आणि जबाबदाऱ्या आवडत नव्हत्या. ती सतत आपल्या नवऱ्याला म्हणायची, वेगळं राहिलं तरच आपल्याला शांतता मिळेल. दररोजच्या या भांडणापेक्षा स्वतंत्र संसार चांगला. हळूहळू तिचे हे विचार घरातील वातावरणावर परिणाम करू लागले. ती प्रत्येक छोट्या गोष्टीत दोष काढू लागली. कधी कवितावर टीका करायची, कधी स्वातीशी वाद घालायची. त्यामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. पूर्वी एकत्र बसून जेवण करणारे सगळे आता वेगवेगळ्या वेळेला जेवू लागले. हसण्याचे आवाज कमी झाले आणि घरात शांततेऐवजी कटुता वाढू लागली. या सगळ्याचा परिणाम तीनही भावांवरही झाला. सुरेश आपल्या पत्नी कवितेची बाजू घेऊ लागला. महेश स्वातीच्या समर्थनात उभा राहू लागला. रमेश पूजाचं म्हणणं योग्य असल्याचं सांगू लागला. आता फक्त सुनाच नाही तर भाऊही एकमेकांपासून दूर जाऊ लागले होते. ज्या घरात पूर्वी एकता होती, तिथे आता मतभेदांची भिंत उभी राहू लागली होती. जानकीबाई हे सगळं पाहून आतून तुटत होत्या. त्या अनेकदा तिघींना समजवण्याचा प्रयत्न करायच्या. बाळांनो, घरात मतभेद होतात, पण त्यासाठी नाती तोडायची नसतात. पण राग आणि अहंकारामुळे त्यांच्या शब्दांचा कोणावरही परिणाम होत नव्हता. रात्री सगळे झोपल्यानंतर जानकीबाई एकट्याच देवासमोर बसून रडायच्या. त्यांच्या डोळ्यांसमोर मुलांचं लहानपण यायचं. त्या दिवसांची आठवण यायची, जेव्हा हे तिघे भाऊ एकमेकांसाठी काहीही करायला तयार असायचे. आणि आज त्याच घरात दुरावा वाढत चालला होता.
त्यांच्या मनात एकच भीती होती, जर हे असंच चालू राहिलं तर माझं कुटुंब कायमचं तुटेल. कारण ज्या घराला त्यांनी आयुष्यभर प्रेमाने, त्यागाने आणि कष्टाने उभं केलं होतं, तेच घर आता तुटण्याच्या मार्गावर होतं. आणि लवकरच अशी एक घटना घडणार होती, जी संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकणार होती. घरातील वाद दिवसेंदिवस वाढत चालले होते. प्रत्येकजण स्वतःचं म्हणणं योग्य असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. पण या सगळ्यात एक गोष्ट सगळे विसरत होते, ती म्हणजे जानकीबाईंच्या भावना. त्या शांतपणे सगळं पाहत होत्या. कधी कोणाची बाजू घेत नव्हत्या, तर कधी कोणाला दोषी देत नव्हत्या. त्यांना फक्त एवढंच हवं होतं, माझं कुटुंब एकत्र राहावं. पण नियतीने त्यांच्यासाठी एक खूप वेदनादायक क्षण राखून ठेवला होता. एक दिवस घरात खर्चाच्या विषयावरून मोठा वाद सुरू झाला. कविता, स्वाती आणि पूजा यांच्यात जोरदार भांडण झालं. तीनही भाऊ त्या वादात ओढले गेले. संपूर्ण घरात ओरडण्याचे आवाज घुमू लागले. जानकीबाई सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या म्हणाल्या, बाळांनो, शांत व्हा. भांडणाने प्रश्न सुटत नाहीत, पण रागाच्या भरात कोणालाच त्यांचं ऐकू येत नव्हतं. अचानक पूजाचा संयम सुटला. ती रागाने जानकीबाईंकडे पाहत म्हणाली, तुमच्यामुळेच हे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. जर तुम्ही आम्हाला एकत्र राहायला भाग पाडलं नसतं, तर आज हे सगळं घडलंच नसतं. हे शब्द ऐकताच घरात शांतता पसरली. कविता, स्वाती आणि तिन्ही मुलगेही स्तब्ध झाले. कारण असा जानकीबाईंचा अपमान कोणीही कधी केला नव्हता. जानकीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या, पण त्यांनी एकही शब्द बोलला नाही. त्या फक्त हलकसं हसल्या आणि शांतपणे आपल्या खोलीत निघून गेल्या. त्या रात्री त्यांनी जेवणही केलं नाही. त्या आपल्या खोलीत देवासमोर बसल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आयुष्यभर त्यांनी या घरासाठी त्याग केला होता. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या होत्या. मुलांना मोठं केलं होतं. पण आज त्यांनाच आपल्या घरात परक्यासारखं वाटत होतं. त्या देवाकडे पाहून रडत म्हणाल्या, देवा, मला काही नको, फक्त माझं घर वाचव. त्या रात्री त्यांना झोप लागली नाही. संपूर्ण रात्र त्या विचार करत राहिल्या आणि पहाटे त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. घरातील सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. पण अचानक कविताच्या लक्षात आलं की जानकीबाई घरात कुठेच दिसत नाहीत. सगळ्यांनी त्यांना शोधायला सुरुवात केली. खोलीत, अंगणात, मंदिरात, पण त्या कुठेच नव्हत्या. तेवढ्यात टेबलावर ठेवलेला एक लिफाफा दिसला. त्यावर लिहिलं होतं, माझ्या मुलांसाठी आणि सुनांसाठी. सुरेशने थरथरत्या हातांनी ते पत्र उघडलं. पत्रातील पहिली ओळ वाचताच सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि तिघी सुना हादरून गेल्या. कारण त्या पत्रात असं काही लिहिलं होतं, ज्यामुळे त्यांच्या आयुष्याचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलणार होता. पत्रात जानकीबाईंनी लिहिलं होतं, माझ्या प्रिय मुलांनो आणि सुनांनो, मी काही दिवसांसाठी घर सोडून जात आहे. हे वाचताच सगळे एकमेकांकडे पाहू लागले. सुरेश पुढे वाचू लागला, माझ्या जाण्याने जर घरात शांतता येणार असेल तर मला त्याचं दुःख नाही. पण मला एक गोष्ट सांगायची आहे. घर भिंतींनी नाही तर प्रेमाने टिकतं. जर प्रेम आणि विश्वास नसेल तर कितीही मोठं घर असलं तरी ते फक्त 4 भिंतींचा ढीग असतो. हे शब्द ऐकताच तिघी सुना स्तब्ध झाल्या. त्यांच्या डोळ्यासमोर मागचे काही महिने उभे राहिले. छोट्या छोट्या कारणांवरून झालेली भांडणं, एकमेकींना बोललेले कठोर शब्द आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जानकीबाईंच्या भावनांकडे केलेलं दुर्लक्ष. कविताच्या डोळ्यात अश्रू आले. ती हळू आवाजात म्हणाली, आईने कधीच आमच्यात भेदभाव केला नाही, तरीही आपण त्यांना किती दुःख दिलं. स्वातीचंही मन भरून आलं. तिला आठवलं की अनेक वेळा जानकीबाई तिला समजावण्याचा प्रयत्न करायच्या, पण तिने रागाच्या भरात त्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं होतं. पूजा तर पूर्णपणे खचून गेली होती. तिला काल बोललेले शब्द आठवत होते, तुमच्यामुळेच हे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. आता तिला आपल्या चुकीची जाणीव झाली होती.
ती रडत म्हणाली, मी आईंचा अपमान केला आणि त्यांनी उत्तरादाखल घरच सोडलं. तिन्ही भावांच्याही डोळ्यात पाणी आलं. त्यांना जाणवलं की घरातील भांडणांमध्ये तेही कुठेतरी दोषी होते. त्या क्षणी सगळ्यांच्या मनात एकच विचार होता, आई कुठे असतील? त्या सुरक्षित असतील ना? क्षणाचाही विलंब न करता सगळ्यांनी त्यांचा शोध सुरू केला. कोणी नातेवाईकांकडे फोन केले, कोणी शेजाऱ्यांकडे त्यांची चौकशी केली, कोणी बस स्थानक, मंदिर आणि गावातील इतर ठिकाणी जाऊन शोध घेऊ लागले. तिघी सुना देखील एकत्र होत्या, ज्या काही दिवसांपूर्वी एकमेकींशी नीट बोलत नव्हत्या. त्या आज एका उद्देशाने धावत होत्या, आईंना परत घरी आणायचं. शोध घेत घेत दुपार झाली. सगळे थकले होते, पण कोणाच्याही मनात हार मानण्याचा विचार नव्हता. कारण आज त्यांना पहिल्यांदा जाणवलं होतं की जानकीबाई फक्त घरातील वयस्कर व्यक्ती नव्हत्या, त्या या संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ होत्या आणि त्यांच्याशिवाय हे घर अपूर्ण होतं. अनेक तासांच्या शोधानंतर अखेर सुरेशला गावातील जुन्या मंदिरातून फोन आला. जानकीबाई इथे मंदिरात बसल्या आहेत. हे ऐकताच संपूर्ण कुटुंब तिथे धावत पोचलं. मंदिराच्या एका कोपऱ्यात जानकीबाई शांतपणे देवासमोर बसल्या होत्या. त्यांच्या हातात जपमाळ होती आणि डोळ्यात अश्रू होते. त्यांना पाहताच तिघी सुना धावत त्यांच्याजवळ गेल्या. सर्वात आधी कविता त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती रडत म्हणाली, आई आम्हाला माफ करा. तुम्ही आयुष्यभर आम्हाला मुलींसारखं प्रेम दिलंत आणि आम्ही तुमचंच मन दुखावलं. स्वातीही पुढे आली. तिने जानकीबाईंचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आई आम्ही अहंकारात चूक केली. तुम्ही नेहमी घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला, पण आम्हीच ते समजू शकलो नाही. हे ऐकून जानकीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात पूजा त्यांच्या पायांवर पडली. ती जोरात रडू लागली, आई मला माफ करा. मी रागाच्या भरात खूप चुकीचं बोलले. तुमच्याशिवाय हे घर काहीच नाही. तुम्हीच या घराचा आधार आहात. त्या क्षणी मंदिरातील वातावरणही भावूक झालं. तीनही भाऊ अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी हे सगळं पाहत होते. जानकीबाईंनी प्रेमाने तिघींना उचललं आणि त्यांना आपल्या मिठीत घेतलं. बाळांनो, चुका सगळ्यांकडून होतात, पण चूक मान्य करून नातं जपणारेच खरे मोठे असतात. हे शब्द ऐकताच तिघी सुना आणखी भावूक झाल्या. त्या क्षणी त्यांच्यातील सर्व राग, मत्सर आणि अहंकार संपला होता. आता त्या फक्त 3 सुना नव्हत्या, त्या एका आईच्या 3 मुली बनल्या होत्या. जानकीबाईंच्या डोळ्यातही आनंदाश्रू होते, कारण त्यांनी ज्या एकतेचं स्वप्न पाहिलं होतं ते आज पूर्ण होताना त्यांना दिसत होतं. त्या दिवसाने संपूर्ण कुटुंबाला एक मोठा धडा दिला. अहंकार घर तोडतो, पण प्रेम घर जोडतं. मंदिरातील त्या भावनिक भेटीनंतर संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात झाली. त्या दिवसानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदललं. ज्या घरात रोज वाद व्हायचे, तिथे आता हसण्याचे आणि आनंदाचे आवाज घुमू लागले. कविता, स्वाती आणि पूजा आता एकमेकींना समजून घेऊ लागल्या. घरातील कामांची योग्य विभागणी करण्यात आली. कोणीही एकटीवर सगळा भार पडू नये याची सर्वजणीच काळजी घेऊ लागल्या. एकमेकींच्या चुका काढण्याऐवजी त्या आता एकमेकींना मदत करू लागल्या. जानकीबाईंच्या चेहऱ्यावरही पुन्हा समाधान दिसू लागलं. एक दिवस सगळे मिळून जेवत असताना त्यांनी प्रेमाने तिन्ही सुनांकडे पाहिलं आणि हसत म्हणाल्या, 3 सुना असल्या तरी माझ्यासाठी तुम्ही 3 मुली आहात. हे ऐकून तिन्ही सुनांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण आज त्यांना फक्त सासूचं नाही तर आईचं प्रेम मिळालं होतं. त्या दिवसानंतर त्या घरात प्रेम, आदर आणि एकतेची नवीन परंपरा सुरू झाली. एकत्र कुटुंबात मतभेद होणं स्वाभाविक आहे, पण जेव्हा अहंकारापेक्षा नात्यांना महत्त्व दिलं जातं तेव्हा कोणतंही घर स्वर्ग बनू शकतं. प्रेम, आदर आणि समजूतदारपणा हेच प्रत्येक कुटुंबाचं खरं बळ आहे, कारण नाती जिंकणारे लोकच आयुष्यात खऱ्या अर्थाने श्रीमंत असतात. मित्रांनो, या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केलं असेल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा,
घर मोठं असो किंवा छोटं, ते टिकतं प्रेम, आदर आणि समजूतदारपणामुळेच. जर तुम्हालाही वाटत असेल की कुटुंबातील नाती जपणं हेच खऱ्या आयुष्याचं यश आहे, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या घरी सासू सून किंवा संयुक्त कुटुंबाबद्दलचा एखादा सुंदर अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये जरूर शेअर करा. आणि अशाच हृदयस्पर्शी, कौटुंबिक आणि जीवनाला नवा दृष्टिकोन देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण नाती जपली तरच घर स्वर्ग बनतं.